श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज माझ्या माहेरची पालखी जाणार आहे सदानंद महाराजांची. चला तुम्हाला दाखवते मी. तुम्ही बघू शकता इकडे ना माझी मम्मी ना पहिली विनायकर यांचे ना पाय वगैरे धुत होती, त्यांना आहे ना अक्षदा वगैरे लावत होती. त्यानंतर मम्मीनी ना पालखीची पूजा वगैरे केली. ही पालखी निघायच्या पहिले ना तर सकाळी सदानंद महाराजाचा अभिषेक वगैरे केला जातो. छान असं त्यांना नवीन कपडे वगैरे परिधान केले जाते. इकडे माझ्या पप्पांनी ना छान असा फुलाचा हार आणला तर लावायला. आणि हा रथ आहे ना 3 दिवस सदानंद महाराजाच्या मठामध्ये मुक्कामाला राहतो. तिथे प्रत्येक गावाच्या रावट्या ठोकल्या जातात. त्यानंतर यांना सगळ्यांना फराळाचं दिलं होतं, कारण आज एकादश होती. एकादशी निमित्त मग उपवासाचा चिवडा दिला होता सगळ्यांना. आणि इकडे शिवचं बघा काय चालू होतं. शिवचं आहे ना चांगला आळस देणं चालू होतं, कारण ती आताच झोपेतून उठलेली होती. आणि आमचं ना सकाळपासून ना आवराआवरीच चालू होती, कारण आज संक्रांत होती. संक्रांतीचं भरपूर आवरायचं राहतं. आणि मम्मीच्या मागं पण ना खूप सारं काम होतं, कारण की मम्मीला ना खूप सारे ब्लाऊज वगैरे द्यायचे होते. त्यामुळे मग आम्ही पटापट असताना काम वगैरे आवरून घेतलं. आणि आम्ही सगळ्यांनी ना आवरून वगैरे घेतलं होतं, कारण की आता वाजले ते 3:30 नंतर आहे ना वाण द्यायला चालत होतं. त्यामुळे सगळ्यांनी ना आवरून घेतलं. हे सगळ्या माझ्या मामी, मावशी, काकू आहे. आम्ही ना तुळशीला वाण वगैरे देऊन घेतलं. आणि त्यानंतर आहे ना मग विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात चलो तो वाण द्यायसाठी. आणि तर तुम्हाला दाखवते मी. गर्दी होती का खूपच मोठी. तर चला बघा किती गर्दी होती. तर खूप सारी लाईन लागलेली होती. आणि पिल्लूला शिवला आहे ना मी घरी झोपी घातलं, त्याच्यामुळे ना मग मी थोडं पुढं जाऊन उभं राहिली होती माझ्या मामाच्या मुलीजवळ. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा वगैरे मारल्या, थोडे 1-2 फोटो वगैरे घेतले. त्यानंतर आहे ना मी वाण वगैरे दिलं. आणि इकडे आहे ना मला माझ्या आत्याची मुलगी भेटली होती. खूप दिवसाच्या नंतर भेटली होती बरं. तिला बघून मला खूप खुशी झाली. आणि त्यासाठी बघा किती गर्द झाला. तर काय झालं माहिती आहे का, बाहेरच्या बाया आल्या आणि त्यांनी ना 1-2 जणींनी ना लाईनच बिचकून टाकली. ते आहे ना मध्येच घुसले, त्याच्यामुळे ना सगळी लाईनच बिचकून गेलीत. मग एक पण लाईनच नाही राहिली. तुम्ही बघू शकता कुठं लाईन होती आणि कुठं काय गर्द झाला. इकडे ना सगळे आपण आपलं वाण द्यायला लागलं ते. आणि मी इकडं विठ्ठल रखुमाईला वाण दिलं होतं. तर माझ्या मामाची मुलगीने इकडं महादेवाला वाण देत होती. महादेवाचं मंदिर पण आहे ना तिथं, खालीच महादेवाची पिंड करेली. तिचं महादेवाला वाण देऊन झाल्याच्या नंतर आहे ना लगेच मी पण माझं वाण देऊन घेतलं बरं, कारण की गर्दा ना वाढायला लागला होता. आणि एवढ्या गर्दीत मग काही सुधरत नाही. आणि शिवकडे पण जायचं होतं, कारण की ती उठलेली ती, घरून फोन आला होता. त्याच्यामुळे ना मी पटापट आहे ना वाण देऊन घेत होते. महादेवाला वाण देऊन झाल्याच्या नंतर आहे ना मी लगेच माझ्या वहिनींना वाण दिलं. जी मला हळदी कुंकू लावती ना, तर ती माझ्या मामाची मुलगी पण आहे ना, माझ्या मावस भावाची बायको पण आहे, सख्या मावस भावाची बरं. माझी वहिनी पण लागती आणि बहीण पण लागती. असे 2-2 नाते लागते. ती पलीकडची आहे ना, तर त्याला नाही भावाची बायको होती, तर ती पण माझी वहिनीच लागती. ते माझ्यापेक्षा मोठे आहे. दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा मोठे बरं. ते तिघीचं वाण देणं चालू होतं. तेवढ्याच माझ्या आत्याची मुलगी आली. तिला तेवढी गडबड होती, कारण की तिचं ना लहान मुलगा आणलेला होता तिने सोबत. ती लगेच आमचं गीत देणं चालू, लगेच इकडं कुंकू वगैरे लावायला लागली बरं. तिला 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब. तर कशाच थांबते बाई म्हणे, तुला काय आहे, माझा मुलगा रडतोय म्हणे. मी माझी पण मुलगी घरी म्हणलं. तर ती हां तुझी मुलगी खूप शांत आहे म्हणे, तिला सांभाळायला पण आहे. आणि तिने तिच्या मुलासोबत आणलं, त्याच्यामुळे मग असे फास्टमध्ये वाण देत होती बरं ती. आम्ही पण आहे ना पटकन तिला असं वाण दिलं. आणि मग म्हणलं जा बाई तुझ्या मुलाला घेऊन, कारण तिच्या मुलाला आहे ना लस दिली होती आज. तो जास्त परेशान करत होता आणि त्याला ताप पण खूप आलेला होता. मग मी ना त्यांना तिघींना मी बनवलेले तिळाचे लाडू ना खाऊ घातले होते बरं. तर ते ना मलाच माझे लाडू खाऊ घालत होते. मला एवढं हसायला येत होतं ना खूप. असं नाही बरं, त्यांनी पण आणले होते बरं तिळाचे लाडू बनवून, पण माझ्या हातातला मलाच खाऊ घालणं चालत होता परत परत. आम्ही खूप हसत होतो. मग आम्ही ना 1-2 फोटो वगैरे घेतले बरं.
नंतर आहे ना मग मी माझ्या मावशीला आणि त्यांना वाण देऊन घेतलं. आणि मी ज्यांना हळदी कुंकू लावत होते त्या पण माझ्या मोठ्या दादाच्या बायको होत्या माझी, त्या पण माझ्या वहिनी लागते बरं. मी तुम्हाला ते सांगितलं आता मावशीला वाण दिलं, त्यांची सून आहे बरं ही. त्यानंतर आहे ना माझ्या मम्मीची बहीण म्हणजे माझी सख्खी मावशी, तर मी ना तिला पण वाण देऊन घेतलं. आणि जे तुम्हाला दाखवले होते ना की 2 वहिनी माझ्या, तर त्यांची सासू आणि त्या यांच्या सुना. मी लगेच मावशीत दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडे बघा ही माझी लहानी काकू आहे. लहानी काकूनी पण आहे ना महादेवाला वाण वगैरे देऊन घेतलं होतं. तर मी त्यांचे फोटो वगैरे काढते आणि म्हणून त्या बघत होत्या माझ्याकडे, त्यांना माहीतच नाही मी व्हिडिओ काढते म्हणून. आणि इकडे माझी मम्मी सगळ्यांना वाण वगैरे देत होती. मम्मी ना एवढं वाण देताना सुद्धा मला विचारत होती, पोरगी उठली का नाही, उठली असेल ना म्हणे. मी म्हणलं हो गं मम्मी उठली, आता जाऊच म्हणलं आपण घरी, तू वाण देऊन घे. आणि मी इकडे वाण देत होते. आणि मी ना 5 वर्षातून पहिली वेळेस नाही माझ्या मायराला वाण देते, नाही तर ना मी प्रत्येक वेळेस सक्रातीला आहे ना माझ्या सासरीच वाण देत होते बरं. आणि तेवढ्यात आहे ना माझी मैत्रीण मला दिसली, स्कूल फ्रेंड. मला एवढी खुशी झाली ना तिला बघून खूपच. जिला मी हळदी कुंकू लावत होते ना, तर तीच माझी स्कूल फ्रेंड बरं. तिला भेटून मला एवढं भारी वाटलं ना खूपच. तर मग मी तिच्यासोबत आहे ना 1-2 फोटो वगैरे काढून ठेवले, कारण की फोटो आहे ना लक्षात राहतात एवढेच. आणि आपण कधी पण फोटो गॅलरी ओपन केली की आपण फोटो बघू शकतो. मला तर खूप भारी वाटलं तिला भेटून. त्यानंतर आहे ना आम्ही मग सदन महाराजाच्या मंदिरात आलो वाण द्यायसाठी. हा असतो मुलगा बरं माझ्या आत्याच्या मुलीचा. तर असा आहे ना माझा संक्रांतीचा लूक होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची संक्रांत कशी झाली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर आहे ना आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आहे ना आई घरीच होती. आईला ना काय दिसत नाही, त्याच्यामुळे आईला आम्ही कुठं बाहेर घेऊन जात नाही. मग आईला आहे ना मी घरी आल्यानंतर हळदी कुंकू दिलं, तिचं दर्शन वगैरे घेतलं. तिच्यासोबत आहे ना 1-2 फोटो वगैरे घेतले. मग आईने ना मला आईच्या हाताने ना तिळगुळ खाऊ घातलं बरं. आणि इकडे बघा शिव ना खूप केव्हाची घरी होती ना, तिने मला अचानक बघितल्यावर तिचं रिॲक्शन बघा ना किती भारी होतं. तर सगळे ना तिचं एवढं नवल करायला लागले. बघा म्हणे तिला कशी माय ओळखू येते म्हणे. माय आली नाही तर तिचं रडणं बंद झालं, सगळंच बंद झालं म्हणे. एवढी खुश झाली ना तिला मला बघितलं तर खूपच. मला पण एवढं भारी वाटलं तिला बघून. मी तिची पप्पी घेतली, तिने बघा कशी माझी पप्पी घेतली तर लगे. म्हणजे तिला किती समजतं आणि किती नाही लगे. 5च महिने झाले बरं तिला. मग मी पण आहे ना शिवसोबत 1-2 फोटो वगैरे घेतले बरं. आणि मग चेंज वगैरे केलं. तर असा होता आमचा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.